एका नव्यानं सुरुवात अगदी मैदानाच्या आत करावी लागणार आहे. कुठला संघ या सामन्यामध्ये अगदी बाजी मारतोय अगदी आपल्याला पाहायचंय. आता स्ट्राईकच्या बाजूला अगदी आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिलं बॅटवर सरळ सरळ चेंडू जरी आले नाही तरी आता उस्मान पटेल या खेळाडूच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असणार आहे. जबरदस्त मॅच महाराणा स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेगाव तालुका आणि त्यांच्या विरोधात देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतो. थँक्यू. कोण या दरम्यान उपस्थित होत आहेत तवसरी गावचे तलाठी सन्माननीय संकेत शेठ गवारी यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं सरच्या स्वागत हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कमेटी बॉक्स. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर तयार असणारे पहिलं षटक टाकण्यासाठी विशाल निघोट. माफ करा जिग्नेश पटेल अगदी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे. पंच कळवतात लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. आणि या दरम्यान जिग्नेश पटेल इथं मात्र ते अतिशय जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अपील मात्र मैदानाच्या आत नक्कीच केली जाते. अपीलमध्ये उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय पण आत्मविश्वास पाहायला मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र नक्कीच जिग्नेश पटेल याला देखील आज दाखवावं लागेल की मला गुजरातवरनं इथं का बोलवलं गेलं तर त्याला आज त्याच्या कामगिरीतून त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. जिग्नेश पटेल पुन्हा तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि या दरम्यान अली मुदस्सरच्या पॅडमधनं चेंडू कव्हरला खेळलाय. डीपेस्ट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येईल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाचं खातं मैदानाच्या आत उघडलं जात आहे. महाराणा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ हा संघ आपण अगदी पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये नक्कीच टॉप ऑर्डर ढसळला गेला पण त्यानंतर अगदी मिडल ऑर्डरने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि एक चांगली बॅटिंग मात्र मिडल ऑर्डरने नक्कीच करून दाखवली. पण आता या मॅच मध्ये टॉप ऑर्डरला मैदानाच्या आत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाज तयार असणार आहे जिग्नेश पटेल. समोरच्या बाजूला रायगड का टायगर उस्मान पटेल ऑन स्ट्राईक. आणि या दरम्यान अगदी गॅपमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल पॉइंट तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबरोबर जातोय. चेंडू कव्हर करेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आत पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल 3 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल आज आपण अगदी पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग नक्कीच आपण पाहतोय मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. का कारण की आज जर पाहायला गेलं तर विजय पावले असेल उस्मान पटेल असेल मोठे मोठे दिग्गज आयकॉन इथं मात्र आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट एक क्रिकेटमय वातावरण इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 3 धावा. षटक क्रमांक पहिलं जिग्नेश पटेलच्या माध्यमातून नक्कीच मैदानाच्या आत टाकलं जात आहे. 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर एक चांगलं क्रिकेट क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जिग्नेश या दरम्यान हलक्या हाताने मात्र चेंडू खेळला गेला. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अली मुद्दसरकडून केला जातोय पण नक्कीच आपण पाहतोय उस्मान पटेलचा त्या ठिकाणी नकार पाहायला मिळतोय. 1 धाव येईल. धावफलक 1 धावेने वाढेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 1 चालू असताना 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अलंकार बानकेले सर देखील आमच्यासोबत या ठिकाणी जोडले जात आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा एक चांगलं असं समालोचन आपण नक्कीच पहिल्या दिवसापासून ऐकतायत आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून एक चांगलं समालोचन सर्व प्रेक्षक वर्गाला ऐकायला मिळणार आहे. या दरम्यान इथं मात्र बॅटवर सरळ सरळ चेंडू येत नाही. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल येते आणि एका सिंगलने अगदी संघाची धावसंख्या सिंगल डबलनी धावफलक मात्र पुढे जाण्याचं कामकाज हलवण्याचं कामकाज हे बॅट्समन मैदानाच्या ते करत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 1 धावेने जाऊन पोहोचेल. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं जिग्नेश पटेलच्या माध्यमातून टाकलं जाते. एक जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी करावी आज मात्र जिग्नेश त्याचं उदाहरण देत असताना पाहायला मिळतो. या दरम्यान सुरेख चेंडू मात्र इथं टाकला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते. अपील जोरदार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या पंचांकडे नक्कीच या ठिकाणी मात्र डिसिजन आलाय. 3rd अंपायर इथं मात्र खेळाडू धाबाद आहे की नाही हे मात्र नक्कीच पाहिलं जाते. या ठिकाणी आयुष इलेवन चिखली भोसरी विधानसभा संघनायक कॅप्टन माईकशी संपर्क करेल. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करेल. धन्यवाद बाबू सर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 हा मानाचा करंडक आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी स्टेडियम मध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा
सन्माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांचा 66वा अभिष्ट चिंतन सोहळा जो आपण मैदानाच्या आतमध्ये थाटामाटामध्ये संपन्न करतोय. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांचं एक स्वप्न होतं की आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक मोठं स्टेडियम उभं राहावं. ते स्टेडियम आज तरुणांना एक उंच व्यासपीठ मिळवून देते. त्याबद्दल दादांचं मनपूर्वक आभार आणि कौतुक करावं तितकं कमी असेल. कारण की आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रातून तमाम क्रीडा रसिक या लांडेवाडी नगरीमध्ये दाखल होत आहेत आणि आपल्या स्पर्धेला हजेर लावतात. एक उंचीवरती नेणारी स्पर्धा तुम्ही आज शिवसंग्राम प्रीमियर लीगला पाहताय. त्याचं सर्व श्रेय जाईल आमच्या खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांना. त्याचप्रमाणे त्यांना सहकारी म्हणून आपण पाहतोय जे काम करतायत त्यामध्ये श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ असेल, श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था असेल, डायनॉलॉग इंडिया लिमिटेड असेल, माझी माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील प्रतिष्ठान असेल, आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन असेल, समस्त ग्रामस्थ लांडेवाडी चिंचोटी शेवळवाडी असेल. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद द्यावं तेवढे कमी आहेत. नक्की पंचांची बातचीत होते आपण पाहतोय. या ठिकाणी वॉकी टॉकीचा वापर देखील आपण पाहतोय. सर्व जे आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी वापरल्या जातात. थोडंसं राजू सरांनी थोड्या वेळासाठी थांबवलं, परंतु तुम्ही पाहताय सर्व जे तुम्हाला यष्ट्या पाहायला मिळतात, जे स्टंप पाहायला मिळतात ते देखील लाइटिंग जे स्टंप तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेला बेल सोडतात त्यावेळेला लाईट्स देखील त्यामध्ये लागताना पाहायला मिळतात. म्हणजे अशा विविध टेक्नॉलॉजी ज्या आज तुम्हाला या लांडेवाडी नगरीमध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चेअर गर्ल्स तुम्ही पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहत असता. त्याचप्रमाणे नवनवीन जे काही संकल्पना आहेत, फ्लड लाईट आंबेगाव तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा जी तुम्हाला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. कशा प्रकारचा आपण पाहतोय पंचांकडे थोडीशी दाद मागण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी रनआउट आहे की नाही पाहावं लागेल. खर तर गेले 2 दिवस याआधी तुम्ही पाहिलं 8 संघ आतापर्यंत खेळून गेले. आज 4 नवीन संघांसोबत आपण खेळतोय. पंचांचा काय निर्णय तो आपण पाहावं लागेल. आयुष 11 संघनायक ताबडतोब माईकशी संपर्क करा. शांत वातावरण जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, कारण की इथं विकेट आहे की नाही पाहावं लागतंय. अली मुदस्सर डेंजर एंडला धावत होता, त्यांना आपण पाहतोय थोडासा डेंजर कॉल जो मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. विकेट आपण पाहतोय जी रनआउटच्या स्वरूपाने आहे. विकेट आहे अली मुदस्सरची आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने येते. फलंदाज इथं बाद आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये. अलीला परतावं लागेल. तो काय को जाने का बार बार उधर ओ बुलंदी है आक्रमक स्वरूपाचा तो फलंदाज आहे. पाहिजे आज संघासाठी धावा बनवेल का. बाबूशेठ मीर यांच्याकडनं पारितोषिक आलंय. कोणत्याही खेळाडूने षटकार खेळली तर 1100 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजासाठी असणार आहे. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग नको. दिलेला तुम्हाला 40 मिनिटाचा जो काय वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. त्यामुळे टीम मीटिंग वारंवार नको. सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला महाराणा स्पोर्ट क्लब मंचर त्यांच्या विरोधात देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका. या 2 संघांमधील झुंज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पाहायचं कोण कोणावरती असेल भारी. इथं तुम्हाला महत्वपूर्ण सामना. इथं पराभूत झाले तर तुम्हाला उद्या कॉलबॅकचा सामना करावा लागेल. इथं जर जिंकले तर तुम्हाला सुपर 8ला जाण्यासाठी पुन्हा एकदा एक संधी निर्माण होणार आहे. कारण की एक पराभव त्यांनी आजच्या दिवसामध्ये पाहिलेत. इथं आता एका संघाला विजयाच्या आशा उमटाव्या लागतील. कशा प्रकारचा खेळ त्यांचा आता मैदानावरती असणार आहे. वेळ वाचवा वेळ. टीम मीटिंग नको अजिबात. तर जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पहिल्या षटकादरम्यान नक्कीच पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 संपले गेले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा अगदी धावलकर आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक टाकण्यासाठी मॅन फ्रॉम निगोटवाडी विशाल निगोटच्या हातामध्ये मात्र चेंडू दिला गेला.
अशा प्रकारची कामगिरी मात्र विशाल निगोटच्या माध्यमातून नक्कीच केली जाईल. बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा अशा आहेत की विशाल निगोटनी आपल्या अष्टपैलू खेळाच्या जीवावर मात्र तिथं सामने जिंकून दिलेत आणि आज देखील विशाल निगोटच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असेल. मागच्या मॅचमध्ये विशालच्या बॅटमधनं धावा आल्या नाही आणि गोलंदाजीत देखील थोडासा महागडा ठरला आहे, पण मागच्या मॅचच्या चुका विसरून इथं मात्र एका नव्यानं सुरुवात विशाल निगोटला मैदानाच्या ते करावी लागणार आहे. स्ट्राईकच्या बाजूला मात्र बॅट्समन तयार आहे. विशाल निगोट गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तर स्ट्राईकला उस्मान पटेल अगदी स्ट्राईकच्या बाजूला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे विशाल निगोट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि या दरम्यान फटका सुरे खेळलाय, क्षेत्ररक्षण देखील लाच्या बाप आहे. कुठल्याही प्रकारची धाव जी मात्र या चेंडूवर नक्कीच नसणार आहे. उस्मान पटेल मात्र नक्कीच इथं रोखलं गेलंय. या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिके येत आहेत. उस्मान पटेलच्या षटकार हॅट्रिकसाठी बब्बूशेठ मीर यांच्याकडनं 5,555 रुपये, तर दुसऱ्या बाजूनं विशाल निगोटच्या विकेट हॅट्रिकसाठी वैभवशेठ पिंगळे आणि उमेश शेठ पडवळ यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिवण्णा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं तुम्ही पाहता शिवण्णा स्पोर्ट्स शॉपीच्या वतीनं या ठिकाणी हे पारितोषिक आहेत. दोन्ही बाजूनं पारितोषिक येत आहेत. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम तुम्ही आता मैदानावरती सुरू झालं असं म्हणावं लागेल. तर विशाल निगोट आंबेगाव एक्सप्रेस तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. तर समोरच्या बाजूला रायगड का टायगर उस्मान पटेल. यावेळेस आपण पाहतोय अख्खू टप्प्याचा थोडासा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न उस्मानचा होता. जितकं एलिव्हेशन चेंडूला मिळणं गरजेचं होतं तितकं मिळालं नाही. काय सांगाल बाबू सर या फटक्याबद्दल? नक्कीच अगदी आपण पाहायला गेलं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, पण अगदी स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने तैनात नाहीये. तिथं चेंडू खेळायचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच येईल, एका धावेने अगदी स्कोअर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आत नक्कीच खेळलं जाते. दादांच्या माध्यमातून जर आपण विचार केला गेला तर आजपर्यंत दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अनेक खेळाडूंना दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं गेलंय आणि इथे देखील आपण जर पाहायला गेलं तर एक मोठं व्यासपीठ या खेळाडूंना नक्कीच निर्माण करून दिलं जाते. एका बाजूला आपण उस्मान पटेल विरुद्ध जर सामना पाहायला गेलं विशाल निगोट, तर एका बाजूला अनुभवी असलेला खेळाडू तर दुसऱ्या बाजूला एक नवतरुण खेळाडू आपण नक्कीच पाहतोय. गेल्या काही दिवसापासून मात्र आंबेगावची सेवा करत असताना विशाल निगोट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि आंबेगाव एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय. गोलंदाज तयार असणारे पुन्हा एकदा विशाल निगोट या षटकामध्ये नक्कीच प्रभावित करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय आणि या दरम्यान इथं मात्र चेंडू खेळलाय. चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव येईल, एका धावीने अगदी संघाच्या धावसंख्येत पुन्हा वाढ होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट, एक क्रिकेटमय वातावरण इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल निगोट या षटकामध्ये नक्कीच थोडंसं प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे मोठे फटके विशाल निगोट आपल्या षटकामध्ये खेळू देत नाहीये. तर की पॉवर प्ले मध्ये जर गोलंदाजी करायचं म्हटलं तर याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एक टिचून मारा मैदानाच्या आत करावा लागणार आहे. विशाल निगोट पुन्हा एकदा तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या बाजूला रायगड का टायगर उस्मान पटेल आणि या दरम्यान इथं मात्र चेंडू नक्कीच आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय दिशा बदलताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त गोलंदाजी इथं मात्र विशाल निगोटची आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय 22चा आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहायला गेलं तर एक धाव दही मात्र नक्कीच येणार आहे आणि एका धावीने अगदी संघाची धावसंख्या वाढते. धावफलक जाऊन पोहोचेल एका धावेच्या मदतीने. दुहेरी अंकांमध्ये एक गडी बाद 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकं इथं संपली गेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 5 धावा प्रति ओव्हर ह्या हिशोबाने मात्र या धावा नक्कीच जमवल्या गेल्यात. आता इथं मात्र नक्कीच आपण पाहायला गेलं तर उर्वरित षटकांमध्ये उस्मान पटेल यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी जी मात्र नक्कीच असणार आहे, कारण की मोठी फटकेबाजी करणं हे उस्मानचं वैशिष्ट्य आहे. पण आज या मैदानावर पहिल्या मॅच पासून मात्र उस्माननं नक्कीच रोखलं गेलंय. पण आज उस्मानला त्याचे इरादे स्पष्ट करावे लागतील. त्याचा स्वभाव जर पाहिला गेलं तर आक्रमक शैलीचा स्वभाव आहे, आज त्याला तो स्पष्ट करावा लागणार आहे. समोरच्या बाजून अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय जिग्नेश पटेल. अगदी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जिग्नेश पटेल विरुद्ध उस्मान पटेल ही लढत अगदी प्रेक्षक वर्गाला नक्कीच पाहायची आहे. एक चांगलं क्रिकेट नक्कीच 2 दिग्गज खेळाडू एकमेकांच्या समोर आले की एक चांगलं क्रिकेट प्रेक्षक वर्गाला नक्कीच पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. उस्मान पटेल स्ट्राईकच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय
जिग्नेश पटेल गुजरातवरनं इथं का बोलवलं गेलं त्याचं उत्तर द्यावं लागेल. रायगडवरनं इथं मी का आलोय याचं देखील उत्तर द्यावं लागेल. दोन दिग्गज समोर आलेत. एक चांगलं क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहे. जिग्नेश पटेलने पहिल्या षटकामध्ये देखील खूप प्रभावित नक्कीच केलंय. याही षटकामध्ये मात्र जिग्नेश पटेल कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्याला अगदी पाहायचं आहे. नक्कीच अगदी मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं की दादांच्या माध्यमातून आजपर्यंत दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जे खेळाडू क्रिकेट खेळतायत त्यांना एक चांगलं प्रोत्साहन दादांच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. या दरम्यान इथं मात्र चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा वाचवण्यात यश क्षेत्ररक्षकाला नक्कीच मिळेल. धावफलक 2 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. या 2 धावांच्या मदतीने 12 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार असणार आहे जिग्नेश पटेल पुन्हा एकदा. आणि या दरम्यान हलक्या तर मात्र चेंडू खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट इथं मात्र नक्कीच खेळलं जाते. अतिशय अचूकता गोलंदाजांमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कारण की अचूक टप्प्याची गोलंदाजी जर तुम्ही इथं केली तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी इथं मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार असणार आहे पुन्हा एकदा. समोरच्या बाजूनं शांत प्रकारचं अगदी वातावरण आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहे. कारण की कुठल्याही प्रकारचे मोठे फटके इथं मात्र खेळले जात नाहीयेत. या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू इथं मात्र टाकला गेलाय. चेंडूचं नक्कीच कौतुक करेल. नक्कीच आजच्या दिवसातला बॉल ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाही. पंच कळवतायत 22 आणि 22ची 1 धाव या ठिकाणी नक्कीच येईल. आणि एका धावीने अगदी संघाच्या धावसंख्येत थोडी वाढ होती. धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जिग्नेश पटेल याही षटकामध्ये खूप जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. उस्मान पटेल या दरम्यान इथं मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला. जिग्नेश पटेल अचूकता मात्र त्याच्यामध्ये या इथे देखील पाहायला मिळते. आणि नक्कीच दोन्ही संघांनी एक सामना गमावलाय. त्यामुळे या सामन्यामध्ये जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. आणि ती जबाबदारी घेताना जिग्नेश पटेल आपल्याला नक्कीच मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. समोर अगदी रायगड का टायगर देखील आपण पाहतोय. यावेळेस रायगड का टायगर तुम्ही पाहताय. कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये. तिथं डीप मिड विकेटला लाजवाब क्षेत्ररक्षण. मला वाटतं त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एजाज कुरेशी इंदापूरचा डॉन आज लांडेवाडी नगरीमध्ये दाखल आहे. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही डिंगडॉन या संघाकडनं त्याला खेळताना पाहिलं असेल. कित्येक मैदान गाजवणारा एजाज कुरेशी एका बाजूला आहे. तो इंदापूरचा डॉन आहे. तर रायगडवरनं तलोजा या गावाचा असलेला उस्मान पटेल तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिग्नेश पटेल तर खुशबू गुजरात की गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. स्पर्धेतील सर्वात लांबचा आणि दूरवरचा आलेला आयकॉन गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. यावेळेस तिथं तुम्ही पाहताय हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न अनिरेखित. आणि इथं आपण पाहतोय पंचांकडे आला. 3ऱ्या पंचांकडे येईल निर्णय. सुंदर क्षेत्ररक्षण विशाल निगोट मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं आपण पाहतोय रनआउटचा शिकार झाला. सूर्याची आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा इथं फसताना पाहायला मिळतोय. सूर्य सावंतची विकेट आपण पाहतो मैदानावरती आली. आता नवीन बॅट्समन कोण मैदानावरती दाखल होणार. डगआउट मध्ये देखील आपण पाहतोय चर्चा आहे. आता कुणाला मैदानावरती पाठवलं जाईल पाहावं लागेल. इथं थोडंसं आपण पाहतोय 2 विकेट्स तुम्हाला मैदानावरती आली. मुदत सर देखील रनआउटच्या रूपानं बाद झाला. सूर्याजी देखील रनआउटच्या रूपानं बाद होतोय. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गणेश दैने जो आपण पाहतो एक युवा सितारा आंबेगाव तालुक्यातील असलेला जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशाल निगोटचं लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न त्याचा इथं सक्सेस झाला. पुन्हा एकदा आता गोलंदाजीच्या मार्कवरती तो स्वतः चेंडू हातामध्ये घेतोय. आंबेगाव एक्सप्रेस बायकर मॅन तो आंबेगाव तालुक्यातील आहे. कित्येक मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल बाईक्स त्याच्या नावावरती आहे. आज तो पाहायचंय पुन्हा एकदा लांडेवाडीचं मैदान गाजवेल का. बाबू सर काय सांगाल या सामन्याबद्दल.
नक्कीच अगदी अलंकार सर आपण पाहायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे गणेश दैनेनी संघासाठी इनिंग खेळली त्याच प्रकारची इनिंग आज इथं देखील खेळावी लागेल. पण समोर अनुभवी असलेला रायगड का टायगर उस्मान पटेल अगदी सिंगल डबलनी धावा जरी बनवल्या गेल्या तर मोठे फटके मारण्याची ताकद ही मात्र उस्मान पटेलमध्ये नक्कीच आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल निगोटच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं की आंबेगाव टायगर सुशांतदादांच्या हाताखाली घेतलेले धडे आज विशाल निगोट मैदानाच्या आतले कशा प्रकारे गिरवतोय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. शांत प्रकारचं अगदी वातावरण आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळ झालं कुठल्याही प्रकारे मोठे फटके जे मात्र मैदानाच्या आतले आलेले नाही आहेत. चौकार षटकार खेळले गेलेले नाही आहेत. विशाल निगोट तयार असेल आणि या दरम्यान गणेशच्या बॅटमधनं चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरतून चेंडू कव्हर करेल आणि तिथं मात्र नक्कीच आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक थोडा फ्लंबल होताना पाहायला मिळाला आहे. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा येतील आणि 2 धावांनी अगदी स्कोर कार्डमध्ये वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 17 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, या दरम्यान उपस्थित होत आहेत बालाजी स्पोर्ट क्लब मंचर संघाचे जुने जाणते खेळाडू दीपक पोकरकर सर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022च्या वतीनं सरच्या स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कमेंट बॉक्स. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावर एक चांगलं क्रिकेट इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. पण प्रेक्षक वर्गामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 दिवसाच्या तुलनेत आज देखील प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत जोडला गेलाय. सर्वांचं स्वागत असेल. इथं मात्र चेंडू खेळलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू कव्हर केला जाईल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल येईल. इथं मात्र बॅकअप देखील सुरेख आहे आणि एका सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्डमध्ये थोडी वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. विशाल निगोट विरुद्ध उस्मान पटेल ही देखील लढत प्रेक्षक वर्गाला अगदी पाहायची आहे. कारण की आंबेगाव तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा आता देखील अलंकार सरांनी मगाशी सांगितलं की बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो खेळाडू म्हणजे विशाल निगोट आणि या खेळाडूला आंबेगाव एक्सप्रेस या नावानं देखील ओळखलं जातं. पण आज विशाल निगोट दुसऱ्या मॅच मध्ये तर कमालीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. विशाल तयार आहे. पुन्हा एकदा उस्मान पटेल स्ट्राईकच्या बाजूला आहे आणि या दरम्यान इथं चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड चौकार 4 रन. नादाला लागू नको. डीजे पारितोषिक येत आहेत. विशाल निगोट लागोपाठच्या 3 विकेट घेत असेल. शिवन्या स्पोर्ट क्लब वैभव शेठ पिंगळे यांच्याकडनं 2000 रुपये, उमेश शेठ पडवळ यांच्याकडनं देखील 2000 रुपये अशी पारितोषिक या ठिकाणी आहे. तर उस्मान पटेलसाठी लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार खेळले तर 5555 रुपये बबू शेठ मीर उद्योजक यांच्या वतीने असणार आहे. विशाल तयार. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू होता. ब्लॉक होल मारा, तिखट मारा जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षरशः उभं केलं फलंदाजाला. तुम्ही पाहता उस्मानला या चेंडूने. हॅलो, या दरम्यान उपस्थित होत आहेत सन्माननीय विवेक शेठ काळे युवा सेना शाखा प्रमुख काठापूर, सन्माननीय अमोल शेठ भोकळे युवा सेना उपतालुका अधिकारी, सन्माननीय सुदर्शन वाघमारे युवा सेना शाखा प्रमुख कवठे, सन्माननीय आदेशजी निगोट युवा सैनिक आणि दीपक शेठ बोराडे कवठे. यावेळेस रिवर्स, परंतु तिथं क्षेत्ररक्षक बाळा शेवाळे डाऊन द बॉल. विकेट आली. मोठी विकेट. रायगड का टायगर उस्मान पटेल इथं बाद. नक्कीच अगदी आपण पाहायला गेलं तर अलंकार सर या खेळाडूला आंबेगाव एक्सप्रेस का म्हटलं जातं तर त्याचं उत्तर इथं मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आत करून दाखवली विशाल निगोटनी. या मॅच मध्ये देखील धावफलकावर धावा आहेत 3 गडी बाद 22 धावा इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तर न्यू बॅट्समन एक आयकॉन बाद होतोय उस्मान पटेल तर नवीन फलंदाज प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या विकेटसाठी मयूर मिल्क अँड रोलन्सचे सर्व आणि संघ मालक मयूर शेठ टेमगिरे यांच्याकडनं विशालला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. उस्मानची मोठी विकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या बाजूला राहुल शेठ थोरात बालाजी डेव्हलपर्सचे सर्व राहुलदारांच्या वतीनं देखील या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद दादा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय यानंतर आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित राहिलेले आमचे प्राण साहेब सन्माननीय सारंगजी कोरोडकर साहेबांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी पुढील समालोचन करावं. गुड इव्हनिंग एव्हरीबडी.
Good evening, everybody. I welcome Honorable Adhyarao Patil Sahib to the commentary box, and here is the next over which is in progress. The bowler is Vishal Nighot and the batsman is Pritam Bari. The new batsman has come in. Vishal Nighot to Pritam Bari. It's a good delivery. He tried to play it, but there is the appeal. But see, nothing has happened, and the batsman is safe here. It was a good delivery, pitched on the middle and off stump. It was a bit high, and the batsman tried to flick it, but couldn't connect the ball. So with the wicketkeeper also, and there is no run. Vishal Nighot to Pritam Bari. Left arm over the wicket. It's a good ball. It's a good ball. And the batsman is beaten here. He tried to flick it, but couldn't connect. And it's end of the over. After end of 4 overs, the score is 23 for 4 wickets. 3 wickets. वादळाला तू नड आता येऊ दे तुफान तुझे होऊ दे थैमान तुझे येऊ दे तुफान तुझे होऊ दे थैमान तुझे दुनिया डाव डाव दुश्मन आसमान शिवसंग्राम आंबेगावची शान शिवसंग्राम आंबेगावची शान शिवसंग्राम थँक्यू डीजे ऑपरेटर धन्यवाद. थँक्यू. आमुच्या रगारगात नाव हेच भिनू दे नसा 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 मध्ये स्वाभिमान भिनू दे आमुच्या रगारगात नाव हेच भिनू दे नसा 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 मध्ये स्वाभिमान भिनू दे शिवबाच्या शौर्याची पावन ही माती वज्रधार होत इथे कवताची पाती शिवबाच्या शौर्याची पावन ही माती वज्रधार होत इथे कवताची पाती दरी 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 तुन रंगू दे हे घुमशा धन्यवाद डीजे. या दरम्यान उपस्थित होत आहेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय खंडूशेठ खंडागळे यांचंही व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आणि शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022च्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जो काय आपला मानाचा करंट काय तो तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. जो शिवसंग्राम प्रीमियर लीगचा असलेला चषक तुम्हाला चमचम करताना लकलक करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पण जी ट्रॉफीसाठी आपण पाहतोय या 12 टीमचा संघर्ष चालू आहे तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
जबरदस्त कामगिरी इथं मात्र नक्कीच विशाल निगोटच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतले 4 संपलं गेलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3-23 इथं मात्र आपल्याला स्थिती अशी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. समोरच्या बाजूने षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय. ऋषिकेश ढोबळेच्या हातामध्ये मात्र चेंडू दिला गेला. खबरच्या दिशेने चेंडू खेळला गेला आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल येते. सिंगलने संघाच्या धावसंख्येत वाढ होईल. 3-24 अशी स्थिती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भाल्या अगदी या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. ऋषी ढोबळे अर्थातच भाल्या या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. या खेळाडूनं भरपूर क्रिकेट नक्कीच जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, फार क्रिकेट गाजवले. आपल्या गोलंदाजीतून आपल्या बॅटिंगमधनं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख या संघामध्ये देखील आहे. गोलंदाज तयार असणारे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकच्या बाजूला आपण अगदी पाहतोय प्रीतम बारी. या खेळाडूवर आज मात्र फार मोठी जबाबदारी इथं मात्र नक्कीच असणार आहे. स्लोपर वन गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू मात्र फलंदाज आयकॉन खेळाडू प्रीतम बारी समजू शकत नाहीये. इथे डॉट बॉल येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. ऋषी ढोबळेच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी ऋषी ढोबळे देखील मैदानात करत असताना पाहायला मिळतो. आयकॉन खेळाडू या खेळाडूनं देखील जुन्नर प्रीमियर लीग देखील आपण पाहिलं गाजवताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथं देखील आपण आज पाहायला गेलं तर पहिल्या मॅचमध्ये देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग मात्र नक्कीच केली गेली होती. पण इथं देखील आपण आज पाहतो या मॅचमध्ये प्रीतम बारीच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि इथं आज प्रीतम बारीला एक चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आत करावी लागणार आहे. गोलंदाज तयार असणार ऋषी. इथं मात्र चेंडू खेळला आहे. वेस्ट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षणला जबाब केलंय. संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवण्यात यश मिळेल आणि धावफलक 2 धावांनी वाढेल. धावफलक 2 धावांनी वाढेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3-26 धावा इथं मात्र अगदी धावफलकावर पाहायला मिळतात. यानंतर मात्र नक्कीच आपल्यासोबत जोडले जातील सारंग सर. यानंतरचं समालोचन करतील. Rishi Doble to Pritam Bari. It was a good ball, and he has taken a single here and rotated the strike. The strike is with Ganesh Dayane. Score is 27-3 after end of 4.3 overs. So you can say if we double the score, they will reach around 60. It's a good ball, and he's out. He's bowled out. It was a good delivery. It was a Yorker delivery, and it's a great blow to Maharana Cricket Academy. They have lost their 4 wicket and halfway already through it. Now, only 21 balls are remaining and they have to score maximum runs. At least they require to score 25 to 30 runs to pose a big target. The score is 27-4. After 4.5, it's a 27-4. It's a good delivery. He flicked it, and there is a single. He played it towards square leg, and there is only 1 run, and I think it's the end of over. So after 5 overs, the score is 28-4. Only 3 overs are remaining, 18 balls. The score is less than 6 per over. Maharana Pratap is in big trouble here. Now the batsman
Aniket Gaikwad has a big responsibility here to take the score to the challenging level. Next bowler is Bala Shewale and will be bowling to Aniket Gaikwad. It's a good run up, more than 15 to 20 steps here. Bala Shewale to Aniket Gaikwad. Oh, it's a good shot towards square leg. And he has taken a single here. And given the strike to Bari. स्ट्राईकच्या बाजूला या वेळेस मात्र आपण नक्कीच पाहतोय आयकॉन खेळाडू प्रीतम बारी. फार मोठी जबाबदारी प्रीतमच्या खांद्यावर नक्कीच आहे. तर गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान बाळाचा हा चेंडू मात्र खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात असताना पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या दिशेने धाव घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल येईल आणि इथं मात्र नक्कीच धावाचा प्रयत्न केला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या दिशेने नक्कीच इशारा केला गेलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी आपण अगदी पाहतोय. खेळाडू बाद आहे की नाही हे मात्र नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाईल. एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी मात्र नक्कीच केलं गेलं. SPL शिवसंग्राम प्रीमियर लीग फ्लड लाईट डे नाईट क्रिकेट स्पर्धा आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली तिसरी मॅच अगदी मैदानाच्या आत रंगताना पाहायला मिळते. बराचसा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र जोडला गेलाय. tenniscricket.in ची संपूर्ण टीम जी मात्र नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील स्वागत असेल. एक चांगलं क्रिकेट इथं मात्र नक्कीच मैदानाच्या आत पाहायला मिळते. महाराणा स्पोर्ट्स क्लब मनसर हा संघ देखील आपण अगदी पाहतोय. इथं मात्र पंचांनी डिसिजन दिलाय की नॉट आउट खेळाडू नाबाद असेल. अगदी जबरदस्त थ्रो देखील त्या ठिकाणी केला गेला आणि एस्टनच्या पाठीमागं एक जबरदस्त कामकाज केलं जात आहे. धावफलकावर धावा आहेत 4 गडी बाद 30 धावा इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर अगदी गोलंदाज आपल्याला पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळते. बाळा शेवाळे तर स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय. अनिकेत गायकवाड कशा प्रकारची कामगिरी करेल. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली अनिकेतनी आणि या दरम्यान रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला. इथं मात्र चेंडू सरळ सरळ बॅटवर नक्कीच येत नाहीये पण तरी देखील अगदी सीमारेषच्या लगत चेंडू खेळला गेलाय आणि त्या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक एका सिंगलच्या साहाय्याने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 31 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. तर बाळा शेवाळे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत प्रीतम बारी. आयकॉन खेळाडूला आज नावाला साजेल अशा प्रकारची बॅटिंग अगदी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. मोठे फटके खेळण्यासाठी माहीर मानला जातो. एक बडे मॅच का बडा खिलाडी असं देखील या खेळाडूला म्हटलं जातं पण आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक मोठे फटके इथं मात्र मैदानाच्या आत खेळावे लागणार आहेत. बाळा शेवाळे तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या बाजूला प्रीतम बारी आणि या दरम्यान इथं मात्र अगदी आपण पाहिलं गेलं तर एक मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेलाय पण चेंडू बॅटवर सरळ सरळ येत नाहीये. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अचूकता गोलंदाजामध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि डावकुऱ्या शैलीच्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य देखील सांगायचं झालं की त्याच्याकडे नॅचरल स्विंग असतो. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी करतोय बाळा शेवाळे मैदानात. पुन्हा एकदा तयार आहे आणि या दरम्यान इथं मात्र फटका खेळलाय प्रीतमच्या बॅटमधनं. विशाल निघोट चेंडू खाली येईल आणि इथं मात्र फलंदाज प्रीतम बारी आयकॉन खेळाडू बाद. कामगिरी मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. बाळा शेवाळ्याला यश मिळतंय. आयकॉन खेळाडू बाद झालाय तर न्यू बॅट्समन अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये आलाय. सचिन लोंढे नवीन फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये आला. जबरदस्त कामगिरी. विशाल निगोट त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चूक करत नाहीये आणि विशाल निगोट म्हटलं की हाताला फेमिकॉल लावल्यासारखं असतं. जातो चेंडू चिटकतो. इथं देखील आपल्याला पाहायला मिळालं की एक चांगल्या प्रकारचा कॅच विशालच्या माध्यमातून नक्कीच टिपला गेला.
या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं मोठी विकेट आली, आयकॉनची विकेट बाळा शेवळेने घेतली. या विकेटसाठी संघमालक मयूरशेठ टेमगिरे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी आपण पाहतोय प्रीतम बारी पालघर दांडी गावचा असलेला खेळाडू या ठिकाणी 5 झाला. बाळा शेवळेनं जी विकेट मिळवून देताना तो पाहायला मिळतोय. इथं सचिन लोंढे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. यशस्वी संघनायक म्हणून सचिन लोंढेकडे पाहिलं जातं. पाहिजे आज तो संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल. तर दुसऱ्या बाजूला या आधीच्या सामन्यामध्ये एक चांगली बॅटिंग ज्यानं दाखवली तो अनिकेत गायकवाड मैदानावरती आहे. या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत मंगलम ॲग्रोटेकचे सर्व अविनाशजी ढोबळे सर, त्याचप्रमाणे संत कॉम्प्युटर्स मनसर, सचिन शेठ चिखले, SR फर्निचर, आदिनेश शेठ थोरात, लाला अर्बन बँकेचे अधिकारी भूषण शेठ खेडकर या मान्यवरांची उपस्थिती लाभते. आपल्या सर्वांचं शिवसंग्राम प्रीमियर लीग आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे उपस्थित आपण पाहतोय गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ऋषी शेवाळे पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सामन्याचा आनंद घेतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यात्राप्रेमी बैलगाडा संघटना लांडेवाडी सर्व मित्रपरिवार या ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथं पंचांची आपण पाहतोय मैदानावरती आहे. क्रिकेट बरोबर आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा शौकीन देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यांची देखील हजेरी या मैदानाकडे पाहायला मिळते. सर्व आलेल्या बैलगाडा शौकीन मित्रपरिवाराचं देखील मनपूर्वक स्वागत. ज्या बैलगाडा शर्यतीवरती आपण पाहतोय बऱ्याच वर्षी बंदी घातली होती, ती बंदी उठवण्यामध्ये दादांचं देखील मोठं सहकार्य आणि मोठं मार्गदर्शन जे आपण पाहिलं आणि दादांच्या या प्रयत्नांना यश देखील या वर्षी येताना पाहायला मिळालं. आणि बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरू झाली त्याबद्दल दादांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करेल. एक इच्छा अशी देखील होती की लांडेवाडी नगरीमध्ये एक स्टेडियम उभं राहावं. आंबेगाव तालुक्यामध्ये एक सर्वांना मोठं स्टेडियम पाहता यावं आणि ज्या स्टेडियममध्ये नवीन नवीन खेळाडू घडावे त्यासाठी हे केलेलं उंच व्यासपीठ तुम्ही आज लांडेवाडी नगरीमध्ये पाहताय. शिवसंग्राम प्रीमियर लीग जी मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन लोंढेचा तडाखा, तिथं चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या पार, खणखणीत चौकार. ऋषी ढोबळेबर या ठिकाणी मात्र आक्रमण केले गेले. चौकार आले आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 5 बाद 36 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. षटक क्रमांक 7 आणि 7व्या षटकामध्ये ऋषी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हलका तर मात्र चेंडू आपण पाहतोय शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने खेळला गेला. एक सिंगल येते. दुसरा धावेचा प्रयत्न केला गेलाय. धावबादची संधी, अपील जोरदार केली जाते या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचांकडे इशारा केला गेला. थर्ड अंपायर. जबरदस्त बॅटिंग मात्र नक्कीच आपण मैदानाच्या आतले करताना आज पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पण त्यानंतर अगदी धावांचा दुष्काळ पडलाय की काय, त्यानंतर अगदी धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीयेत. इथं महाराणा स्पोर्ट्सचं मनसर या संघाला मात्र एक मोठी धावसंख्या बनवायचं म्हटलं तर आता इथं उर्वरित चेंडूंवर मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. आणि इथं मात्र तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय OUT आउट. फलंदाज बाद असणार आहे. तर न्यू बॅट्समन अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ज्या खेळाडूंना मात्र मागच्या मॅचमध्ये देखील आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या धावा जमवल्या होत्या, पण तो खेळाडू या मॅचमध्ये मात्र अपयशी ठरतोय. तर अनिकेत बाद होतोय. तर अनिकेतची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय अक्षय बोराडे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आलाय. अक्षयकडून देखील नक्कीच फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत, पण या मॅच मध्ये महाराणा येत नाहीयेत बॅट बंद, इथं येणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा ऋषी ढोबळे. या दरम्यान इथे देखील मात्र आपण पाहतोय अचूकता मात्र गोलंदाजामध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. एक धाव मात्र पुन्हा येईल आणि एका धावीने अगदी धावफलक मात्र पुन्हा वाढेल, जाऊन पोहोचेल 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलने धावफलक मात्र हलवण्याचं कामकाज इथं मात्र बॅट्समन नक्कीच करत असताना पाहायला मिळतात. आता अगदी 7व्या षटकाचा खेळ चालू आहे, म्हणजे इथं आता गिअर बदलणं गरजेचं असणार आहे.
आणि या दरम्यान इथं मात्र चेंडू खेळलाय परफेक्ट बॅट ऑफ द मिडल आणि हा चेंडू राहील सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू राहील. येतोय छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. रेड मार्क शोध होता, त्यानं परफेक्ट मिडल केला आणि एक दूरवरचा षटकार अक्षय बोराडे वसूल करतोय. चांगला फटका त्यानं सजवला, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. ऋषी ढोबळेवरती केलेलं आक्रमण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, कारण की त्याला देखील माहिती आहे आता जशी जशी कमी षटक शिल्लक राहतील तसं धावा संघासाठी बनवणं महत्वाचं आहे. ऋषी ढोबळे तुम्ही पाहताय शिंगवे पारगाव, आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव गावाला बिलॉंग करतो. युवा खेळाडू आहे, कमीत कमी वयामध्ये त्यानं चांगलं प्रभावित केलंय. गोलंदाजी हे त्याचं प्रमुख अस्त्र आहे. दोन्ही व्हेरिएशन असलेली गोलंदाजी आज तुम्हाला दुसऱ्या बाजूला देखील पाहायला मिळेल. विशाल लिगोटने चांगली गोलंदाजी केली, बाळाशेवाने देखील आयकॉलला बाद केलं. त्यानंतर बाळाशेवाने उस्मानचा झेल घेतला, म्हणजे त्यानं आज कामगिरी क्षेत्ररक्षण असू द्या गोलंदाजीमध्ये एक चांगली कामगिरी केली. तर राहुल सईद आज संघनायकाच्या भूमिकेत आहेत, त्याने देखील आज चांगली बॅटिंग दाखवली. अक्षय बोराडे आता दुसऱ्या बाजूने संघाचा डाव सावरतोय आणि सचिन लोंढे आता कॅप्टन दुसऱ्या बाजूला देखील मैदानावरती आहे. हेमंतजी चासकर यांच्याकडनं अक्षय जर लागोपाठचे 3 षटकार खेळत असेल तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक येत आहेत अपर बाजू मैदानाच्या आतमध्ये. बॉल देखील आता दिला जाईल. नवीन चेंडू अपर बाजू आता मैदानाच्या आतमध्ये दिलाय. आपल्या स्पर्धेचा रूल आहे, चेंडू जर हरवला त्या ठिकाणी बॉल बॉयला जर सापडला तर तो आत दिला जाईल, नाही तर नवीन चेंडूवरती तुम्हाला सामना खेळावा लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार ऋषी ढोबळे टू समोर अक्षय बोराडे. आणि या दरम्यान इथे मात्र फटका सुरेख खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, डीप स्टॅकवर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कार्य धावफलक 2 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धावा. धावफलकावर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आल्यानंतर सर जर पाहिलं गेलं अक्षय बोराडे जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेळला, जसा मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय की काय पहिल्या चेंडूवर षटकाराला. बरोबर आहे, कारण की सर त्याच्याकडे आत्मविश्वास होता, त्याच्याकडे कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. चांगला फटका त्यानं सजवला, त्यानंतर संघाला थोडीशी उभारी मिळते. स्कोर कार्डकडे आपण जाऊयात. एकदा 46 धावा, षटक क्रमांक संपलेत मैदानाच्या आतमध्ये. 7 षटकं संपली. यानंतर शेवटची ओव्हर म्हणजे हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर आता मैदानाच्या आतमध्ये. हे षटक घेऊन कोण येणार हे देखील पाहावं लागेल. क्रिकेट म्हणलं की प्रयत्न आले, क्रिकेट म्हणलं की परिकष्ट आली, क्रिकेट म्हणलं की संघर्ष आला, क्रिकेट म्हणलं की संघर्षाची वाटचाल आली. आणि ही वाटचाल जर तुम्हाला शिकायची असेल तर आमच्या खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या मार्गदर्शनातून शिका. कारण की कोणतंही वादळ उभं राहिलं की त्याच्यावरती मात करण्याची ताकद या आंबेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीदादांनी कोणत्याही अडचणी आल्या त्यावरती मात करण्याचं काम फक्त आमच्या दादांनी केलंय. या दरम्यान श्रीवास दादांचं स्वागत करेल सचिन लोंढे खणखणीत चौकारानं 4 धावा. समध्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई, कधी होणार तू राणी.
आशिष महाकाळ नवीन फलंदाज अगदी मैदानाच्या आत दाखल झाला आहे. आशिष अगदी उर्वरित चेंडूंवर आशिषच्या बॅटमधनं देखील मोठे फटके जर आले तर संघाची धावसंख्या एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते, एक फायटिंग टोटल उभी राहू शकते. यासाठी मात्र आशिष महाकाळला उर्वरित चेंडूंवर मोठे फटके खेळावे लागणार आहेत. बाळा शेवाळे तयार असेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि या दरम्यान आशिष महाकाळ हा चेंडू हवेत खेळतोय, जसा फटका तसा झटका. अजून एक फलंदाज बाद. थँक्यू टुचे आपण पाहतोय 4 ते 6 या वेळेमध्ये फक्त कुपन वाटले जातील आणि बरोबर 11 वाजता दादांच्या हस्ते त्या पारितोषिकाचं लकी ड्रॉचं वितरण प्रेक्षकांचं या ठिकाणी होईल. पहिल्या लकी ड्रॉ साठी मोबाईल आहे, दुसऱ्या लकी ड्रॉ साठी स्मार्ट वॉच आहे, तिसऱ्या लकी ड्रॉ साठी वायरलेस हेडफोन या ठिकाणी आहे. 11 वाजता प्रेक्षक उपस्थित राहणं गरजेचं असेल. जर प्रेक्षक चिठ्ठीत नाव आलं आणि उपस्थित नसेल तर त्याला पुढील प्रेक्षकाला चान्स दिला जाईल, त्या प्रेक्षकाचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्या. उद्यापासून सर्वांनी उपस्थित राहा, तुमच्यासाठी ही लकी ड्रॉची मेजवानी आहे. 4 ते 6 या वेळेत कुपन वाटले जातील. ओके, थँक्यू. चेतन चिखले नवीन बॅट्समन अगदी मैदानाच्या आत दाखल झालाय. विकेट हॅट्रिकची संधी अगदी मैदानाच्या आत निर्माण झाली आहे. बाळा शेवाळे गोलंदाज तयार असणार. विकेट हॅट्रिकची संधी बाळा शेवाळ्याला. या दरम्यान इथं मात्र आपण अगदी पाहिलं गेलं तर स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू बॅट्समन अगदी चेंडू समजू शकत नाहीये. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र बाळा शेवाळे करत असताना आज पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडूला देखील बाद करण्यात यश आज बाळा शेवाळ्याला नक्कीच आलाय. अचूकता मात्र बाळा शेवाळेमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळते. अगदी डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज म्हटलं की मागाशी देखील तुम्हाला म्हटलं की नॅचरल स्विंग त्याचे चेंडू कट होताना इथं मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. या दरम्यान इथं देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू बॅटवर सरळ सरळ येत नाहीये, शरीर भेदक मारा इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बाईटचा पंच इशारा करतात. एक धाव येईल आणि एका धावीने अगदी स्कोर कार्ड मध्ये थोडी वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 51 धावा. धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू. एक पारितोषिक येते हेमंत चासकर यांच्या वतीनं. प्रत्येक षटकाराला अक्षरशः 1000 रुपये असतील. खरं तर पंचांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करावे लागतील. खास तुम्ही पाहताय जुन्नर तालुक्यातील आमचे राजू डावकर सर आहेत, सतीश भालेराव सर आहेत, संतोष भालेराव सर आहेत. त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय नवीन पंच तुम्हाला माहिती नव्हते मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पाहायला मिळत आहेत. अक्षय निर्मल सर, जे आपण पाहतोय कमीत कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवलाय पंच म्हणून ते आज या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा लांडेवाडीमध्ये आहे. या 4ही पंचांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 8 संपली. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिली इनिंग संपली. प्रथमतः बॅटिंग करत असताना महाराणा स्पोर्ट क्लब मंचर संघानं बनवल्यात आतापर्यंत पंच आताच्या 3 धावा आहेत, बरोबर ना? 3 धावा आहे, बरोबर. 3 धावांनी अगदी संघाची धावसंख्या वाढेल. एक डाव संपेल आणि एका डावाच्या समाप्तीनंतर 8 बाद 54 धावा. 2 षटकामध्ये बाळा शेवाळ्यांनी खर्च केल्या 11 धावा आणि बळी मिळवले 3. जबरदस्त गोलंदाजी बाळा शेवाळ्याची आपण पाहिली आहे. धन्यवाद डीजे. चला यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय. प्रथम दोनही विजेत्या संघांचे कॅप्टन आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे बारामती विधानसभा. चला दोन्ही संघाचे बोथ कॅप्टन टॉस साठी यायचे ताबडतोब समालोचन कक्षेच्या समोर, सॉरी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपण टॉस करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकाला हा शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. चला कॅप्टन टॉस साठी यायचंय ताबडतोब. जबरदस्त गोलंदाजी मात्र विशाल निगोडच्या माध्यमातून देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 2 षटक 12 धावा आणि 1 बळी विशाल निगोडला देखील मिळतोय. त्यानंतर अगदी ऋषी डोबळे 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात आणि 1 बळी ऋषी डोबळेला देखील मिळतोय. जिग्नेश पटेल देखील आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी त्याने देखील केली आहे. त्याच्या खात्यामध्ये विकेट नाहीये पण 2 षटकामध्ये फक्त खर्च केल्या 9 धावा आणि बाळा शेवाळे एक अप्रतिम स्पेल त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं. 2 षटक 11 धावा आणि 3 बळी, त्यामध्ये आयकॉन खेळाडूला देखील बाद करण्यात यश त्याला मिळालंय. हॅलो. या दरम्यान उपस्थित होत आहेत गावडेवाडी गावचे युवा नेते सन्माननीय अजित गावडे, मयूर शेठ भोर,
प्रतीक्षेट गावडे ह्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. या सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. टॉस साठी बोथ कॅप्टन चला ताबडतोब यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लेइंग 11 मध्ये काही बदल असेल तर ताबडतोब कळवायचं आहे आणि जर नसेल तर लगेच आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. जबरदस्त कामगिरी झाली आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्याला नक्कीच आज पाहायला मिळत आहेत. विजयासाठी बनवायच्यात 48 चेंडू आणि 55 धावा या बनवल्या जाणार की नाही हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात. बारामतीचा एक बुलंद आवाज सलीमबाई यानंतरचं समालोचन करतील. धन्यवाद. टॉस करतो आपण. सन्माननीय शफिक भाई राहुरीवरनं या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. मी शफिक भाईंना विनंती करतोय की दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. शफिक भाई व्यासपीठाच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. तुमच्या हस्ते टॉस केला जातोय. खास राहुरीवरनं या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांच्या हस्तेच आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करत आहोत. शफिक भाई टॉस साठी यायचं आहे. शुक्रिया डीजे. फिर से एक बार स्वागत है आप सबका शिव संग्राम प्रीमियर लीग फ्लड लाइट डे नाइट मैचेस. और कहीं न कहीं बात करेंगे शिवसेना उपनेते मान्य खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटिल इनके जन्मदिन के अवसर पे आप देख रहे हैं एक बढ़िया टूर्नामेंट का आयोजन किया है. लांडेवाड़ी के धरती में अगर देखेंगे तो इससे बढ़िया टूर्नामेंट अब तक आयोजन किया नहीं है. लेकिन ये मैदान जो आप देख रहे हैं ये गवाह है. खूबसूरत मैदान है और इसके पीछे सुशांत दादा जाधव इन्होंने एक अच्छा योगदान दिया है. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. आदर्श सरपंच दत्ताभाऊ गंजाळे 11 बारामती या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. इथं सामना देखील महत्वपूर्ण चालू होतोय. मी देखील तुम्हाला पण एकदा समालोचन कक्षामध्ये घेऊन जातोय. तिथं बारामतीचा बुलंद आवाज सलीम भाई तुमचंही स्वागत आहे. शुक्रिया सर जी. रामदास जी आप सुन रहे थे. मैदान की तरफ चलते हैं. मैदान भरा है और दर्शक भी काफी मात्रा से इस मैदान का लुत्फ उठा रहे हैं. आप सभी का स्वागत है इस बड़े मंच पे. एक तरफ दोनों टीमों की ये आन बान शान की लड़ाई है. ये दोनों ही टीमों की बात करेंगे तो एक एक मुकाबला हारे और दूसरा ये मुकाबला खेल रहे हैं. अब देखना है कि किसके झोली में वो जीत का सेहरा आ रहा है. बल्लेबाजी की बात करेंगे 54 रन लगे बोर्ड के ऊपर. 55 रनों का लक्ष्य है. 48 गेंदे 55 रन चाहिए. बल्लेबाजी मार पे द टाइगर ऑफ द इंदापुर एजाज कुरैशी. जनाब इनके मिजाज तो काफी गर्म रहते हैं और उनका साथ दे रहे निभा रहे टीम के कप्तान दमदार खिलाड़ी राहुल सैद. ये गेंदबाजों को हूल देना जानते हैं. इनका नाम है राहुल. गेंदबाजी मार पे अली मुदस्सर आए हैं लेकिन अतिरिक्त रनों के साथ में शुरुआत की है. आप देख रहे हैं अक्षय निर्मल सर को जो कि सामने अंपायरिंग कर रहे हैं. उनके साथ में अगर देखेंगे ये देखिए बहुत जबरदस्त और पकड़ गए बिग फिश हंट. बड़ी मछली जाल में एजाज के मिजाज दिखे नहीं समझ में
बिग फिश हंट कहे जाएंगे इसको, क्योंकि सोचा भी नहीं होगा। आज कुरैशी की अगर बात करेंगे तो सही टाइमिंग नजर आए, क्या यहाँ पर फील्ड के ऊपर से क्या तब्दील करना चाहते थे, मिड ऑफ के क्षेत्र में बढ़िया सा कैच पकड़ा और जाज कुरैशी बहुत सस्ते में बैक टू दी पवेलियन। इस विकेट के लिए अतिशय काजर इनके तरफ से 1100 रुपए का इनाम भी दिया जाता है। और देखिए 55 रनों का लक्ष्य बहुत बोनस लक्ष्य जरूर है, लेकिन बस क्रिकेट के अंदर एक कहावत है जनाब, उन्होंने बना लिए हैं, आपको बनाना है। फिलहाल देखेंगे इस मैच का लुत्फ उठा रहे हैं बेहतर अंपायर जितेंद्र लोंडे सर, माहौल से एक लाइव मुकाबले का आनंद ले रहे हैं और सुशांत दादा के इस आयोजन के लिए और बहुत ढेर सारी शुभकामना दिए। फिर से एक बार विशाल निगोट, अब इनके कंधों पे बहुत बड़ी है जिम्मेदारी। ये जाने दिया, ये गेंद को जाने दिया, लेकिन मेरे समझ से परे, मैं अक्सर कहता हूं इस गेंद के बारे में, आप शफल करते जितने जाते हैं ना उसके बारे में फैसले करते हैं अंपायर। शायद राहत इंदौरी सर की वो बात भी है, ये गेंद बुलाती है मगर जाने का नहीं। और ये देखिए इस बार पीछे हटे, अच्छा पंच किया। ये समझदारी की वाली क्रिकेट है, क्योंकि अक्सर देखा है कि आपके बल्ले से जब गेंद मिडल नहीं हो रही, सिंगल लीजिए, थोड़ा सा वक्त व्यतीत कीजिए, 1-2 और आता है। अक्सर कहा जाता है जब तालाब भर जाता है तो मछली या चींटी को खाती है, और जब वही तालाब जब सूख जाता है तो देखिए चींटियों को मछलियां खा जाती है। वक्त सभी का आता है, अब गेंदबाज का वक्त है, थोड़ा सा सब्र कीजिए और फिर वही दहशत से आप कार्य कर सकते हैं। और फिर देखिए मुकाबले बदलते रहते हैं। फिलहाल देखिए रनों की तरफ जाएंगे तो एक अच्छे स्कोरर भी हमारे साथ में जुड़े हैं, कुणाल जी थोरात, ये हमेशा जोर में यहाँ पर स्कोरिंग करें, आपका भी स्वागत है यहाँ पर। और फिलहाल देखेंगे फिर से एक बार अली मुदस्सर आए हैं, लेकिन इस बार शॉर्ट ऑफ पिच गेंद थी, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, राहुल सैयद के बल्ले से निकला ब्रांडन चौका, 4 रन। देखा है कि जिस तरह से जुबेन नोटियाल जी कहते हैं कि जनाब दिल तो गलती कर बैठा है, अब क्या होगा हमारा, बस कम खर्चे पे जाए, ज्यादा चर्चे होने चाहिए। 3 आ गए और विशाल निगोट बल्लेबाजी मार पे। रनों की तरफ जाएंगे तो 9 रन लगे बोर्ड के ऊपर। शिवन्या स्पोर्ट्स इनके माध्यम से विशाल निगोट के लिए इनाम आता हुआ। उमेश पडवल, वैभव जी पिंगड़े, इनकी तरफ से 3 चौके या 3 छक्के के लिए 2000 का इनाम। देखिए भाई जनाब इसके ऊपर ध्यान लीजिए, 3 चौके 3 छक्के मार लेंगे तो कम से कम ये पैसे आपके जेब में जाएंगे। फिलहाल अगर बात करेंगे तो एक की कहानी यहां पर खत्म हो चुकी है। एक के बाद में बोर्ड के ऊपर देखेंगे तो बड़ी विकेट जरूर खोई है एजाज कुरैशी की, लेकिन रन लगे हैं 10 रन, 10 और बस। और फिलहाल देखिए आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं एक बढ़िया सा दर्शक भी है। जब आपके ऊपर कैमरा जब आता है ना तो हंसी हंसी आप रिप्लाई दीजिए, वरना ज्यादा देर आपके ऊपर कैमरा अगर लगता है ना तो फिर घर वाले परेशान होंगे, जनाब ये इसको क्या हुआ। तो एंजॉय कीजिए, लाइफ इज एक बार रब देता है मौका, बार बार नहीं है। फिलहाल देखिए टीम tenniscricket.in के माध्यम से भी बहुत अच्छा आयोजन किया है। एक बढ़िया सा जिस तरह से हम लाइव मैचेस देखते हैं वैसा यहाँ पर प्रेक्षक नजर आ रहे हैं, जिसके अंदर सचिन मुंडे ऑपरेटर, सचिन राठौड़ स्कोरर का काम कर रहे हैं, विकास जी कांबड़े कैमरामैन। ये कैमरामैन शायद किधर है, ये सीधे है, बिल्कुल जनाब सीधा है और ऊपर भी है। विकास कांबड़े, हितेन नाइक ये दूसरे कैमरामैन, और तीसरे बात करेंगे तो सुजल खोत और सतीश सिंह, ये
अगर देखिए हैंडल लेके अब तक हमारे तब तो आया नहीं है, लेकिन मेरे हिसाब से देखेंगे तो पब्लिक को ज्यादा पिक कर रहे हैं। देखिए कैमरा आ चुका है आपके सामने, स्क्रीन पे आप देख रहे हैं, एंजॉय कीजिए। फिलहाल देखिए एक थोड़े समय के लिए खेल रुका है। गेंदबाजी मार्ग पे प्रीतम बारी, बहुत जबरदस्त, बिल्कुल जड़ में गेंदबाजी। और विशाल निगोट जानते हैं जनाब पिछले मैच में जो गलती की है अब दोहराना नहीं चाहेंगे, नहीं दोहराए तो भी अच्छा है। फिलहाल देखेंगे तो 11 रन लगे बोर्ड के ऊपर, 1 और 1 11 इस लाइव मुकाबले के। बिल्कुल देखिए कॉर्क जमाने के बेहतर लेदर के प्लेयर निसार भाई शेख वालचंद नगर के और किशोर जी गायकवाड़ कामरेश्वर के ये भी मुकाबला देख रहे हैं। और इस मुकाबले के लिए उन्होंने कहा कि एक तरफ हम आईपीएल के मैच छोड़ के लांडेवाड़ी के इस शिव संग्राम प्रीमियर लीग देख रहे हैं। ये महाराष्ट्र में एक जोर चढ़ा है, इस बार कदमों का इस्तेमाल किया है लेकिन खिलाड़ी मौजूद है, आधे रास्ते में पहुंच चुके थे, खतरा था। पूरी डगआउट में देखेंगे तो जान हलक में आई थी, जान बिल्कुल हलक में आई थी क्योंकि बहुत बड़ी विकेट है विशाल निगोट की। समीर पवार तो कहते होंगे जनाब रुक लीजिए, थोड़ा सा कदम को रुक लीजिए, क्योंकि डगआउट में से चर्चे होते हैं, किसी ने नाखून चबाते, कोई बाल पकड़ता है। ओह इस बार देखिए स्विंग और मिस की कहानी, ये जोर से अपील होती हुई, लेकिन दोनों अंपायर 10 के मस नहीं हो रहे। ये उस्मान पटेल ये जानते हैं कि दबाव किस तरह से बनाना है। देखिए स्क्रीन के ऊपर हमारे जो कि काफी सारे महिला भी आ चुके हैं, देश की नारी है और बिल्कुल आपके साथ में भी आपको भी सलाम है, बहुत बहुत स्वागत है आप सबका जो कि आप मैदान में आए। लांडेवाड़ी के इस मैदान में शिव संग्राम प्रीमियर लीग 4 चांद लगाए और इस चौके के साथ में शायद आपका स्वागत किया है लांडेवाड़ी का महिलाओं का स्वागत यहां पर राहुल सैयद करते हुए 4 रन। होगा कि स्वागत नहीं करोगे हमारा, तो राहुल सैयद मैंने पहले कहा जनाब ये गेंदबाजों को हूल देना जानते हैं। फिर से एक बार पार प्रीतम बारी, सामने राहुल दमदार सैयद, ओह रफ्तार के साथ में किया गिरफ्तार। अब की बारी प्रीतम बारी, राहुल सैयद बैक टू द पवेलियन। और रन लेना था, ये सिंगल लेना था इनको, लेकिन सही तरह से बल्ला आया नहीं नीचे। और अक्सर देखिए टाइमिंग के ऊपर काफ़ी निर्भर होते हैं, जिस तरह से मुन्ना शेख और टाइमिंग के बहुत ज़बरदस्त दिवॉल, राहुल द्रविड़, वीवीएस लक्ष्मण, ये बहुत सारे ऐसे नाम हैं। पैरों पे गेंद पसंद करते हैं बल्लेबाज, लेकिन जब पसंद करते हैं कि जब आप सामने आ जाए। अजरुद्दीन तो मास्टर हैं उसके। और देखिए ये अब स्क्रीन के नन्हे बालक शायद ऐसे एंजॉय करने चाहिए, अभी नहीं तो फिर कभी नहीं। शायद देखिए ये खुशी अब घर जाएंगे ना तो इनको कुछ तो होगा जनाब, इनके बारे में सोचा जाएगा। रणों की तरफ जाएंगे तो बोर्ड के ऊपर लगे हैं थोड़ा सा हार्ड लगता हुआ रोहित। ये देखिए बड़ा शॉट खेलना चाहते हैं, अभी तो विकेट गिरा है फिर भी वो दमदार शॉट खेलना चाहते हैं, लेकिन प्रीतम बारी ने इन्होंने किया राहुल का काम तमाम। 2 के हो गए समाप्ति, 2 के बाद में 15 रन लगे बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे। 55 रन बहुत जबरदस्त ये स्कोर। कभी कभी जो छोटा सा स्कोर है ना, कभी कभी हमने बहुत बड़ा होता हुआ देखा है, लेकिन क्या इसके अंदर से निकल पाएंगे विशाल निगोट? इनके अंदर ताकत है, मैं इनको जानता हूं। इंदापुर के अंदर वो इंद्रेश चषक के अंदर इनको 1 बाइक मिली थी मैन ऑफ द सीरीज में, तब इकलौते ऐसे खिलाड़ी थे, बढ़िया बल्लेबाजी की थी, मैन ऑफ द सीरीज उसमें चुने गए। AKY चषक में मैन ऑफ द इन्होंने भी अच्छा कार्य किया। छत्रपति संभाजी राजे चषक सांगवी के अंदर मैन ऑफ द सीरीज रहे। तो फल्टन के अंदर, बारामती के अंदर, इंदापुर के अंदर इन्होंने एक अपनी अच्छी छाप छोड़ी है। और विशाल निगोट आज घर के मैदान पे खेल रहे और लेकिन अब तक वो जिसकी जरूरत है, जिसके लिए जाने जाते हैं, वो कार्य कर नहीं पाए।
आज काफी मात्रा से यूट्यूब के माध्यम से भी, tenniscricket.in के माध्यम से भी लाखों हजारों फैन आज जुड़े हैं। आप सभी का यहाँ पर स्वागत है शिव संग्राम प्रीमियर लीग से। और अब देखिए 15 रन लगे बोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पे, 36 गेंदें शेष है, रन चाहिए 40 रन। क्या ये मुकाबला यहाँ पर महाराणा बदल देता है? क्या यहाँ पर एक दो बहुत जल्द विकेट लेती है? क्योंकि अक्सर देखा है पिछले मैच में बढ़िया शुरुआत की थी, उसके बाद में भी ये टीम बिखर गई थी। थोड़ा सा अंपायर सर, अक्षय सर आपसे विनती रहेगी, आप थोड़ा सा जल्दबाजी कीजिए। वक्त लेना नहीं चाहिए, वक्त लेना चाहिए लेकिन इतना भी नहीं लेना चाहिए। गेंदबाजी में बदलाव होता हुआ तीसरा ओवर लेकर खुद का पहला, 3 का तीसरा। ये देखिए बहुत जबरदस्त, बिल्कुल जड़ में गेंद थी, काफी जबरदस्त वहां पर फील्डर तैयार किया है। अनिकेत गेंदबाजी मार पे आए और सिंगल लिया, ये अच्छी रणनीति है। लेकिन मेरे हिसाब से एक आधा यहाँ पर बाउंड्री आती है, चौका आता है तो फिर उसके ऊपर सिंगल डबल, लेकिन विकेट गिरी है। क्या उसको फिर से आराम से खेलते हैं या वक्त की नजाकत के साथ में खेलते हैं? बहुत ही जबरदस्त एक अच्छा आयोजन किया है दादा के 66वें जन्मदिन के अवसर पे। शिव संग्राम प्रीमियर लीग लांडेवड़ी के धरती में पहली मर्तबा इतना बड़ा आयोजन किया है। इतना आसान नहीं है आयोजन करना, कभी भी इतना आसान होता नहीं है, लेकिन काफी दिनों से लेखेंगे तो एक अच्छा आयोजन यहाँ पर किया है। और इस मरतबा देखिए बहुत जबरदस्त आराम से खेला, अलॉन्ग द कैर पे शॉट है, पॉइंट रीजन में खेलते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद है, रन मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ में आगे बढ़ रहे। जानते हैं ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, सिंगल डबल से भी काम होता है, लेकिन कभी कभार तो है ना जनाब, ये सिंगल लेना तो बल्लेबाजों की लाइफ लाइन है। आप सिंगल लेते जाएंगे तो आपकी लाइफ लाइन बढ़ती जाएगी। जिस तरह से हमेशा ये हवा जो चल रही है, आप पुणे के अंदर जाइए, मुंबई के अंदर जाइए, दिल्ली के अंदर हवा बहुत चलती है, लेकिन इसके ऊपर देखेंगे तो हवा भी मिलनी चाहिए। अनिकेत सामने विशाल निगोट, ये देखिए यहां पर जबरदस्त पुल किया है, गेंद को भेजा आउट ऑफ पार्क, विशाल निगोट का दमदार शॉट, 6 रन। शुक्रिया सर जी। बिल्कुल देखिए शॉट कड़क है, मैं अक्सर कहता हूँ ये बंदा कड़क है, बहुत जबरदस्त बल्ला जोर से घुमाता है, बस बल्ले और गेंद का जो संपर्क होता है, गेंद जो है बाहर जाके दम लेती है। फिलहाल देखिए 23 रन 2 विकेट के नुकसान पे, फिर से एक बार अनिकेत सामने विशाल निगोट, ये तो स्लॉट में है, इसको तारामंडल में बिल्कुल डिपॉजिट करते थे, लेकिन क्या बढ़िया प्रयास यहां पर किया है, बेस्ट एफर्ट ऑफ दिस टूर्नामेंट। ये देखिए जितने आपने एफर्ट दिए उससे बेहतर तालियां बजते यहां पर होते हुए। अगर ये प्रयास आपको अच्छा लगा हुआ तो एक बार जोर से तालियां बजना चाहिए। वाह, ये देखिए जो अच्छा कार्य करेगा उसकी तारीफ होगी, और मेरे हिसाब से विशाल निगोट ने भी तारीफ की है। ये होता है जब जो अच्छा करता है ना उसकी तारीफ होती है। धन्यवाद सर। या ठिकाणी खरं तर आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये पारितोषिक देणारे सन्माननीय सीमा कन्स्ट्रक्शनचे सर्व सुदाम शेठ लेंडवे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय। मी लेंडवे साहेबांना या ठिकाणी विनंती करेल की आपण मंचावरती या। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि संपूर्ण शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय सुदामरावजी लेंडवे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी 1,50,000 रुपये आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले। त्यांचं मनपूर्वक आभार विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा। कमेंट्री बॉक्स देखिए यहाँ पर मैक्सिमम छक्का तो लगाया, लेकिन तारीफ होगी इस बढ़िया सा एफर्ट किया, अपना एफर्ट उन्होंने दिया, लेकिन यहाँ पर छक्का आता हुआ, छक्के के साथ में स्कोर में भी इजाफा होता हुआ। ये दूसरा छक्का है लगातार, 2 गेंदों में 2 छक्के, 29 रन लगे बोर्ड के ऊपर, और शायद इनको अगर एक छक्का लगाते हैं तो इनको इनाम है। या दरम्यान पारितोषिक येते गणेश दैनीने जो काही प्रयत्न केला त्यासाठी विनोद शेठ गुप्ता आणि सन्माननीय स्वप्नील बाबा बेंडे यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक त्यासाठी जमा झालेलं आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। देखिए 2 लगे, तीसरे की क्या तीसरा लगाएंगे?
ये तीसरे की मांग है, गेंद बस ऊपर है, दूर नहीं है, दूर नहीं है, कहा ये तीसरा छक्का, विशाल दमदार बेमिसाल, सुभान अल्लाह, विशाल निगोट 6 रन। मालक सन्माननीय राहुल शेठ थोरात यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय आणि वैभव शेठ पिंगळे आणि उमेश शेठ पडवळ यांच्या वतीनं तब्बल या षटकार हॅट्रिक साठी 2100 रुपयांचं पारितोषिक कॅश स्वरूपामध्ये जमा होतंय. त्यांचं देखील सहर्षात स्वागत. इथं विशाल निघोट मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. मेरे हिसाब से विशाल की पहले शॉट में देखेंगे तो सुभान अल्लाह, दूसरा शॉट माशा अल्लाह और तीसरा जजाकल्ला कह लीजिए. ये कड़क है. मैंने अक्सर कहा कि इनके कड़क शॉट के लिए जाने जाते हैं. विशाल दमदार बेमिसाल खिलाड़ी घर के मैदान में आज शेर बन के खेल रहा है. 3 पे 3 की डिमांड थी, शायद लगा कि गेंद बाहर गई नहीं है, लेकिन ताकतवर शॉट है ना जनाब. शायद इनके बेस्ट गुरुवरी है सुशांत दादा, अब खुश होते नजर आ रहे हैं. और डगआउट भी आप देख रहे हैं. ये देखिए पैरों पे गेंद बहुत जबरदस्त ऑन साइड के क्षेत्र में फ्लिक किया है. रन मिलेगा सिंगल. दूसरा रन लेना चाहते और पूरा भी करेंगे. यहाँ पर 3 छक्के, उसके बाद में भी दोहरा रन यहाँ पर आता हुआ. रनों में इजाफा, काफी हरी अप होते हुए नजर आ रही है टीम. ये 37 रन लगे बोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पे 3 की कहानी यहाँ पर खत्म हो चुकी है. या दरम्यान पारितोषिक येत आहे सन्माननीय सुजित भाऊ देशमुख अध्यक्ष लोकमान्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं विशाल निघोटनं जी काही षटकार हॅट्रिक पूर्ण केली त्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज जे मात्र रोख स्वरूपात जमा झालेलं आहे. इथं विशाल निघोट वरती बक्षिसांची पारितोषिक जी मात्र लावली जात आहेत. या ठिकाणी सन्माननीय आपण पाहतोय आयुष्यलेवान चिखली या संघाचे संघमालक विकास शेठ पावडे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभते. आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं देखील दादांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. भीमाशंकर पत्रसंस्था उपाध्यक्ष विनोदजी गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे खास जुन्नर तालुक्यातून खोडदवरनं या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित होत आहेत. त्यामध्ये सुरेश शेठ पानमन, त्याचप्रमाणे सलीमभाई तांबोळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी जुन्नरवरनं उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय ललित शेठ मुसळे आपण पाहतोय क्रिकेट कोच खेड तालुक्यातनं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत राव डांगे, किशोरांना गावडे या सर्वांची उपस्थिती लाभते. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. O2 कॉमेंट्री बॉक्स. पारितोषिक पुन्हा एकदा लावलं गेलंय. विशाल निघोट इथे जर नॉट आउट सामना जिंकून देत असेल तर संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय राहुल शेठ थोरात, राहुल दादाच्या वतीनं 1111 रुपयांचं पारितोषिक विशाल निघोट साठी आहे. 1111 रुपये मिल जाएंगे. वो 11 भी छुट्टे मिल जाएंगे, ऐसे नहीं कि बंदे मिल जाएंगे. फोन पे वो गूगल पे वो कर लेंगे. ज्यादा मुझे तो ये पता है, विशाल को तो सब जानते हैं. ये तो करने वाला है काम. मैंने जितना इसको देखा है, ये बंदा हमेशा अपने साथ में खेलता है और बिल्कुल पिछला मुकाबला अलग है. अक्सर इनको देखा है सुशांत दादा के साथ में बारामती के मैदान में, हर तरफ एक दूसरे के साथ में. भले ही ये बंदा मुकाबला जीताता क्यों ना हो, लेकिन सुशांत दादा का वो गुस्सा भी है ना, उनको ऊपर प्यार बरसता है. सुशांत दादा के तालीम के अंदर, वो अखाड़े के अंदर ये पहलवान बना है, तो अच्छा कार्य करते नजर आ रहा है. ये मेरे हिसाब से हेलीकॉप्टर शॉट खेलना चाहते हैं, लेकिन टाइम नहीं कर पाए. 37 रन लगे बोर्ड के ऊपर 3.1 के बाद में. यहां से मुकाबला जीतने के लिए एकमात्र रन चाहिए. 29 गेंदों में 18 चाहिए. उल्टी गिनती शुरू हो चुकी है रामदास सर. गोलंदाज मार्ग होती गोलंदाज या दरम्यान. हो इथं रोहित वाळुंज आडव्या पाटने चेंडू खेळला. तिथं खूप मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक तिथं प्रयत्न करतोय, असफल ठरला गेलाय. चेंडू होतोय फरार. सीमावर येईल चौकार. 4 धावा. पिंपळगाव घोडेचे आमचे प्राध्यापक दीपकजी पोकरकर सर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आमच्या खासदार शिवाजीदादा आढराव पाटील आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. O2 रामदास सर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय विशाल निघोटनं जी काय फलंदाजी केली तिचं नक्कीच आता रोहित वाळुंज देखील चेव चढलाय आणि त्यानं मैदानाच्या आतमध्ये चौकार वसूल केलाय. तो कहानी है ना, खरबूजे देखे खरबूजा रंग बदलता है.
और ये देखिए ये खरबूजा कब बड़ा हो गया पता ही नहीं चला। बढ़िया शॉट खेला है लेकिन अच्छा फील्ड, यहां पर दूसरा रन लेना चाहते हैं, काफी तेज है विशाल निगोट। 2 रन आंखों ही आंखों में इशारा हो गया और 2 रन यहां पर पूरे कर लिए विशाल निगोट ने। दमदार खिलाड़ी है, 12 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। चौथा ओवर प्रगति पे। रामदास सर देखिए पिछला मुकाबला हारे, वहां से सीखे, अब ये मुकाबले में बिल्कुल दमखम दिखा रहे। शायद मीटिंग हुई होंगी, सुशांत दादा ऐड हुए होंगे इसमें और मेरे हिसाब से बहुत अच्छी बातें कही होंगी उन्होंने। पुन्हा एकदा रोहित वाळुंज यावेळेस इथं चेंडू कव्हरला, रोहित वाळुंजच्या बॅटमध्ये येतोय दर्जेदार स्ट्रोक, चौकार, 4 धावा। बिल्कुल देखिए रोहित, एक है रोहित शर्मा जो कि अक्सर उसके जो है हिटमैन नाम से परिचित है, उसके नाम से भी इनके नाम की शुरुआत है जनाब। ये कहाँ कम पीछे रहने वाले। एक तरफ विशाल निगोट जो कि इनाम के ऊपर इनाम जमा करते जा रहे हैं और ये रोहित ये भी कमाल कर रहे हैं। बस 8 रन दूर है मुकाबला जीतने के लिए। ये चौथा ही ओवर प्रगति पे। ये फिर से एक बार बहुत जबरदस्त, बिल्कुल जड़ में गेंद थी, बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन टाइम नहीं। देखिए खड़े खड़े शॉट खेल सकते। बाळुंजला मैदानात तुम्ही पाहताय केतन चेंडू डॉट टाकलाय। तुम्ही सांगितले नक्कीच सलीम भाई की या अगोदरच्या सामन्यात विशाल निगोट थोडासा अपयशी ठरला, परंतु या सामन्यात त्याने ते अपयश भरून काढलेला आहे। परत एकदा इथे चेंडू खेळायचा पॉईंटच्या दिशेला, तिथं अनिकेत गायकवाड चेंडूपर्यंत पोहोचला जाईल, एक सिंगल घेतली जाईल आणि स्ट्राईक रोटेड होतीये। धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत। ती 4 आणि बनवल्या गेल्या त्या 2 गाड्यांच्या बदल्यामध्ये 48 धावा डबल कवरती लागल्या जात आहेत। अब बस 7 रन दूर है तो ये मुकाबला बिल्कुल मेरे साथ से, पिछला मुकाबला जरूर 7 छोड़ा था लेकिन ये मुकाबले में 7 पकड़ के रखे हैं। और यहाँ पर देखिए 24 गेंदे 7 रन, यहाँ से मुश्किल होना नहीं चाहिए लेकिन क्रिकेट है जनाब, ये चीजें होती रहती है। हॅलो, या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय युवासेना सरचिटणीस अंबेगाव गौरमजी लोखंडे, त्याचप्रमाणे बजरंगजी देवडे पारगावचे उद्योजक, सोमनाथ शेठ पोंदे, नवनाथ शेठ देवडे या मित्रपरिवाराचं व्यासपीठावरती आगमन होतंय। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे साई युवा क्रीडा मंडळ गावडेवाडी संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेत। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे खरं तर आज ज्यांची आम्ही नेहमी आतुरतेने वाट पाहत असतो, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि धानोरी रेगडीचे प्रसिद्ध उद्योजक भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेत। टिंगरे सरकार ग्रुपचे सर्व भरतदादा टिंगरे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभते। आपल्याला विनंती असेल सर्व मित्रपरिवारासोबत आपण व्यासपीठावरती या। आपल्या खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशन आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। 7 रन दूर है मुकाबला, जीत से 7 रन दूर है। फिर से एक बार रोहित वाळुंज जनाब, ये तो बल्लेबाजी करना जानते हैं। यावेळेस इथं रोहित चेंडू खेळलाय, तिथं शतरक्षक दूरवरती आहे। शतरक्षण लाजवाब होताना पाहायला मिळतोय। मैदानाच्या मित्र धावा वाचवल्या गेल्यात। स्वप्नील थोरात गोलंदाजी मार्कवरती आहे। स्वप्नील थोरातला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आहे। मैं अक्सर कहता हूं सर जी, स्वप्नील का नाम आता है, स्वप्न का मतलब होता है ख्वाब, नील का मतलब होता है खत्म करना। क्या ये ओवर में मुकाबला खत्म करेंगे विशाल निगोट? और अक्सर कहा ये देखिए बहुत जबरदस्त, पहले एक स्टंप को कवर किया, अच्छा शॉट यहां पर खेलते हुए, रन मिलेगा सिंगल। या ठिकाणी नक्कीच व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होतंय धानोरी रेगडीचे प्रसिद्ध उद्योगपती अतुलजी पलांडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो। सन्माननीय भरतदादा टिंगरे सरकार ग्रुपचे सर्व आणि पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांच्या आपण पाहतोय मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या जितक्या काही स्पर्धा होत असतात त्याचे ते अध्यक्ष आहेत। दादांची उपस्थिती लाभली त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। ये देखिए 5 रन की जरूरत थी, जनाब ने कहा कहां देर लगाते हैं, तो मौका था यहां पर गेंद रोकने का लेकिन दिया सामने वाले मौका, जड़ दिया चौका। अब 1 रन दूर है मुकाबला जीत से। केवळ औपचारिकता आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेली आहे। इथं वर्चस्व निर्माण केलंय देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका या संघानं। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं असेल विशाल निघोट आणि रोहित वाळुंज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार कामकाज करते। गोलंदाज स्वप्नील थोरात पुन्हा एकदा
विशाल ओह रोहित मालूम से फिनिश ऑफ द स्टाइल छक्के से किया मुकाबला खत्म और मैच के विनर बने यहां पर और डगआउट तालियां बजते हुए वेल डन टीम। सामना इथं रोहित बाळूंजनं षटकारानं संपवलेला आहे। विजय आणि पराभूत दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत। शुक्रिया शुक्रिया डीजे। बिल्कुल देखिए एक तरफ मुस्कुराते चेहरे और दूसरी तरफ मायूस चेहरे, लेकिन अब स्क्रीन के ऊपर देखेंगे बहुत बड़ा शख्स इस बहुत बड़े टूर्नामेंट के आयोजकर्ता में आज टीम के साथ में होते भी मंच पे हैं। ये आयोजन का इतना बड़ा रोल निभा रहे हैं सुशांत दादा जाधव। उनकी टीम में यहाँ पर जीते, वैसे तो सारी टीमें उनकी हैं, लेकिन आज मैच खेल के बगैर भी वो जीत रहे हैं। करोड़ों